नमस्कार, CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ शिवसेना उपशहर प्रमुख श्री पुरुषोत्तम उगले यांच्या आज वाढदिवसानिमित्त खेड सेक्शन येथे शासकीय मोफत दाखले वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अंबरनाथ शहराचे उद्योजक श्री गुलाबराव कोरोदेने पाटील यांनी भेट दिली. आणि आमचे स्नेही पुरुषोत्तम मुगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. राजकारण, समाजकारण आणि हबब हरिभक्त पारायण याच्यामध्ये प्रावीण्य असलेले आमचे पुरुषोत्तमजी उगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजू लोकांना जे काही शासकीय दाखले गरजेचे असतात आणि ते मिळवण्यासाठी खूप पायपीट करावी लागते. त्याला मिळवण्यासाठी इतकी मेहनत करावी लागते की माणूस त्रस्त होऊन ते नको भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था होते. परंतु त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि गरजू विद्यार्थी आणि जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत जे शासकीय दाखले आहेत ते मोफत आणि याच ठिकाणी देण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय भरीव काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणजे जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरुनी जाय, तया ते वंदिती पाय वडील म्हणून. वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी स्तुत्य उपक्रम व्हावा ह्या उदात्त भावनेने आणि आमच्या शिवसेना पक्षाला अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या भावनेमधून माननीय ह्या राष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आमच्या मतदारसंघाचे लाडके आमचे खासदार विकास पुरुष डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब, आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब, या सगळ्यांच्या प्रेरणेतून सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय गुलाबरावजी करुंजले पाटील अर्थात आमचे आप्पासाहेब, माझे परममित्र, ह्या प्रभागाच्या नगरसेविका माझी धर्मपत्नी वीणा उगले आणि प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आबाल वृद्ध, स्त्रिया पुरुष हे आज या ठिकाणी ह्या विविध दाखल्यांचा लाभ घेण्याकरता उपस्थित आहेत. आम्हाला आनंद वाटतो की असा लोकाभिमुख आणि लोकांना उपयोगी असलेला हा उपक्रम आज माझ्या सहकार्यासहित आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे. आणि भविष्यामध्ये असेच उत्तरोत्तर आमच्या प्रभागासाठी, या शहरासाठी, नागरिकांसाठी जे जे देता येईल, जे जे करणं शक्य होईल ते निश्चितच मी करत राहील आणि तशी करण्याची सद्बुद्धी नेहमीसाठी मला राहो अशी मी माझ्या हिरंबाच्या चरणी प्रार्थना करतो. दयाघन पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.